नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आशा करते खूप छान असाल आणि मी पण मस्त आहे. तर मंडळी, सर्वात आधी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. हो, तर मंडळी, मी आज आलेली आहे आईच्या देवळामध्ये. हो, धारावीला मी आलेली आहे. वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे मला कुठेतरी वाटलं की मी नाही, आईकडे जायला पाहिजे दर्शनासाठी. तर मी धारावीला आलेली आहे मित्रांनो. धारावी मंदिर आहे माझ्या सिस्टरच्या घराच्या एकदम अपोजिट बाजूला. हो, मी तुम्हाला आधी पण दाखवलेलं आहे माझ्या सिस्टरचं घर आणि धारावी मंदिर. मी तुम्हाला बाहेरून दाखवलं आलं, पण मी आतमध्ये आले नव्हते त्यावेळेस. तर मी हे बघा तुम्हाला आतून दाखवते आणि आईचे दर्शन घडवून देते. तर मंडळी, तुम्हाला आणि मला नवीन वर्ष हे सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं, मी असं आईकडे मागणं टाकलं आणि आईची ओटी भरली. तर मित्रांनो, इतकं सुंदर आणि इतकं प्रसन्न आईचं मंदिर आहे. तर तुम्ही कधीतरी नक्की येऊन बघा धारावीला, खूपच छान. तर तुम्हाला मी बाहेरून सुद्धा परिसर दाखवते. हे बघा, बाहेरून देवळाचा परिसर इतका सुंदर आहे आणि इतकं छान आहे, खूपच म्हणजे खूपच छान. तर हा बघा, समोर गोरीला बसलाय आणि इथे आहे गाय वासराला घेऊन. तर त्याचं वासरू आहे संगती गाईचं आणि मस्त दूध पिते ते वासरू. तर त्याच्यानंतर मग आम्ही गेलो घरी. तर माझ्या सिस्टरनी छान अशा पाण्यावर भाकरी थापून बनवल्या, चावलच्या. हो, तांदळाच्या भाकरी बनवल्या तिने पाण्यावर थापून. मस्त चिकन कढी केली आणि लॉलीपॉप. हे बघा तिने छान आमचा पाहुणचार केला मित्रांनो. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे मग आम्ही उठलो आणि तिथून आम्ही रवाना झालो. तर मला पुन्हा एकदा दाखवते मी. हे बघा, धारावी देवीचं मंदिर आणि माझ्या सिस्टरचं घर एकदम समोर समोर आहे, एकदम छान समोरासमोर. हे बघा, ती इथे उभी राहिलेली आहे आणि त्यांचं घर आहे. तर मित्रांनो, असं करून आम्ही मग निघालो दर्शन करून आमच्या घरी. आणि रस्त्यात लागली भूक, तर आम्ही मस्त जेवलो आणि एक एक गिलास छान थंडी लशी पिलो. तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं माझं छोटंसं दर्शन? तर मला हे नक्की कळवा तुमच्या छान छान कमेंटमधून.